अशी भूमिका आंदोलकांची आहे। दुसरीकडे आता पोलिसांकडून वारंवार या आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं जात आहे आणि विनंती केली जाते की तुम्ही सगळ्यांनी मुंबई आता रिकामी करा। अवघी 5 ते 6 मिनिटं उरलेली आहेत। कोर्टाने ज्या पद्धतीचे 3 वाजेपर्यंतचे आदेश दिले होते त्यासाठी एक ब्रेकिंग बातमी थोड्याच वेळात आता विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावरती पोहोचतील। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। थोड्याच वेळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचतील। आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा हा उपसमितीने तयार केलेला आहे। तो काही वेळापूर्वी जरांगेंना पाठवण्यात सुद्धा आलाय आणि थोड्याच वेळात विखे पाटील सुद्धा पोहोचणार आहेत। खरं तर आतापर्यंत राज्य सरकारकडून थेट मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी कोणीही गेलेलं नव्हतं। मात्र मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील जे गेल्या 3 दिवसांपासून वारंवार बैठकांची सत्र सुरू आहेत आणि ते स्वतः अगदी थोड्याच वेळात आता आझाद मैदानावरती पोहोचतील। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने ज्या पद्धतीने मसुदा तयार केला या मसुद्यामध्ये काय हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। मात्र हा मसुदा आता जरांगे पाटील यांना मान्य होणार आहे का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। 2 पद्धतीचे वेगवेगळे आदेश खरं तर कोर्टाने दिले। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश या आंदोलकांना देण्यात आले। सोबतच दक्षिण मुंबईमधला हा जो परिसर आहे जिथे मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांनी आपल्या गाड्या पार्क केलेल्या होत्या हा सगळा परिसर मोकळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानुसार आता आंदोलकांनी पोलिसांची विनंती सुद्धा मान्य केली आहे। आपापल्या गाड्या घेऊन ते मुंबईच्या बाहेर जात आहेत। मात्र 5000 आंदोलकांसोबत जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये कायम आहेत। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देतील। कृष्णा, एक महत्त्वाची अपडेट आता मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात जरांगेंना भेटतील। निश्चित अगदी थोड्या वेळातच राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि संबंधित विभागाचे सचिव यांचे एक पथक थोड्या वेळामध्ये या ठिकाणी जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे आणि कधीही ते या ठिकाणी पोहोचू शकते। आपण जर पाहिलं तर एक मसुदा जरांगे पाटील यांना देण्यात आलेला होता। त्या मसुदा त्यांनी मोबाईलवरती वाचला, काही सूचना देखील केलेल्या होत्या। त्यानंतर हा मसुदा घेऊन आंतरवली सराटीचे सरपंच या ठिकाणी पांडुरंग तारक हे परत उपसमितीकडे गेलेले होते। त्यावरती कदाचित एकमत झालेलं आहे आणि या अनुषंगानं आता उपसमितीचं एक पथक ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे आणि अन्य जे संबंधित विभागाचे सचिव आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार कदाचित या बैठकीनंतर या उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र कृष्णा, एक महत्त्वाची गोष्ट या मसुद्यामध्ये अशी आहे की जी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत की हैदराबादचं गॅजेटियर ज्याच्यामध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यामुळे कुणबी आणि मराठा एकच आहेत अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आहे। मात्र हा जो मसुदा आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की हे गॅजेटियर जसंच्या तसं लागू करता येणार नाही कारण हे तेव्हाची सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे, लोकसंख्येचा सगळा उल्लेख त्याच्यामध्ये होता। त्यामुळे पुन्हा एकदा याची पडताळणी केली जावी असं या मसुद्यात लिहिलंय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जरांगे पाटील हे या बैठकीनंतर देतील असं त्यांनी सांगितलंय। मात्र जी माहिती मिळते हैदराबाद गॅजेट या ठिकाणी लागू करण्यासंदर्भातला एकमत या ठिकाणी होऊ शकतं। शिवाय गावागावामध्ये ग्रामपंचायत लेव्हलवरती जाऊन कुणबी जे प्रमाणपत्र आहेत याच्या तर आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला आझाद मैदानावरून या संदर्भातली माहिती देत होते। अगदी काही वेळामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या सोबत या उपसमितीमध्ये असणारे काही जे नेते होते ते आता भेटीला येत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या। याआधी हा मसुदा सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। आज सुद्धा या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची एक महत्त्वाची बैठक झाली। त्यामध्ये मसुदा तयार करण्यात आला। हा मसुदा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला। जरांगे पाटील यांनी सुद्धा या मसुद्यावरती काही सूचना सुचवलेल्या होत्या। त्यामुळे आताची भेट महत्त्वाची आहे। हा मसुदा नेमका काय असेल, जरांगेंनी ज्या सूचना सुचवल्या त्या सगळ्या मसुद्यामध्ये पुन्हा एकदा मांडण्यात आलेल्या आहेत का, तशा पद्धतीचा हा मसुदा असणार आहे का, सरकारने नेमकी काय भूमिका घेतलेली असू शकते, आणखी वेळ मागितलाय का, या सगळ्या संदर्भात आपल्याला ही भेट होत असताना थोड्याच वेळात कळेल। मात्र अवघी काही मिनिटं आपण दृश्य पाहतो या ठिकाणी आता
सीआरपीएफचे जवान या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल करण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे त्यांच्या जे वेशामध्ये आहेत ते या ठिकाणी आहेत, कारण या ठिकाणी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेली आहेत. यासोबतच त्यांचा जे एक फोटोग्राफर देखील या ठिकाणी आपण पाहतोय. या सगळ्या कारवाईचे फोटो देखील या ठिकाणी घेतले जात आहेत आणि आंदोलकांना या ठिकाणाहून बाजूला करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. अद्याप कुठल्याही प्रकारचे आदेश या सर्वांना देण्यात आलेले नाही आहेत, मात्र आंदोलक जे आहेत ते आता स्वयंप्रेरणेने या ठिकाणाहून बाजूने जाताना आपल्याला दिसत आहेत. आंदोलकांच्या वतीनं या ठिकाणी घोषणाबाजी जोरदार सुरू आहे आणि त्यांच्याकडून या आंदोलकांसंदर्भामध्ये